या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीतून शेतकऱ्यांची मुक्तता सहाय्यकच करणार नोंदणी. आता याविषयी ई पीक पाहणी यावर्षी तुम्हाला आता सोयाबीनच्या खरीप हंगामाविषयी तुम्हाला करावी लागेल, परंतु आता नवीन नियम बदल झालेले आहेत आणि ई पीक पाहणीविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया की राज्यातील शेतकऱ्यांना 7-12 उतार्यावर पिकांची नोंद करण्यासाठी स्वतः ई पीक पाहणी यापुढे करण्याची आवश्यकता यंदापासून राहणार नाही. आणि गेल्या काही वर्षात ई पीक पाहणी प्रक्रियेत आपल्याला आलेल्या ज्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन भूमी अभिलेख विभागाने पीक पाहणीची जबाबदारी नियुक्त सहाय्यकांमार्फत पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या MHDCS या मोबाईल ॲपच्या माध्यमातून राज्यभर ही मोहीम 15 जुलैपासून सुरू होणार आहे आणि राज्यात 2022 पासून मोबाईल ॲपद्वारे ई पीक पाहणीची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसणे, ग्रामीण भागातील शेतांमध्ये इंटरनेट सुविधा अपुरी असणे, तसेच पिकांचे फोटो अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. आणि यंदाच्या खरीप हंगामापासून ई पीक पाहणीची संपूर्ण प्रक्रिया सरकारी देखरेखीखाली होणार असून त्यासाठी नेहरू युवा केंद्रातील युवक तसेच स्थानिक महिला बचत गटातील सदस्यांची मदत घेतली जाणार आहे. हे सहाय्यक प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची नोंदणी करतील. आता पिकाच्या 20 मीटरच्या आत जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया ॲग्रिस्टॅक योजनेशी जोडण्यात आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, 15 जुलैपासून ई पीक पाहणी चालू होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्वतः ई पीक पाहणी करायची गरज नाही, ते सहाय्यकच करणार नोंदणी. तर अशी ही अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी, जेणेकरून खूपच दरवर्षी शेतकऱ्यांसाठी अडचण येत होती ई पीक पाहणी करताना, परंतु ह्यावर्षी सरकारकडून आता सहाय्यक नेमलेलं आहे, तर ते सहाय्यकच ई पीक पाहणी करून देतील. तर दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.